ठीक आहे. पण आपण गावात नाही आहे, आपण आहे दिल्लीत. तिथं आता मित्राला फोन केलता का, तर आता काय ते म्हणणार काय सांगायला येऊ. पण तो पण MPSC करून आहे, कोल्हापूरचा मित्र लायब्ररीतली आपली. तर त्याला फोन केला, तर त्याला म्हणलं कुठं आहेस, म्हणलं गावाकडे आहे. तर का, तर म्हणला परीक्षा पुढे गेली आणि परीक्षेची डेट पण नाही पुढली, तर कोल्हापुरात राहून कशाला पैसे खर्च करा, ठीक आहे. तर म्हणला गावाकडे जाऊया आणि गावाकडे अभ्यास करूया. म्हणून MPSCने थोडं विचार करून करायला पाहिजे. तारखा पुढे ढकला आहे तर UPSC म्हणजे काय, UPSCची काय एक्झाम 26 मेला होती, त्यामुळं तिथे इलेक्शन होत्याच, ठीक आहे. पण MPSCची एक्झाम काय तर 24 एप्रिलला होती. तर 24 एप्रिलच्या मागं पुढं कुठंच इलेक्शन नव्हत्या किंवा 1-2 ठिकाणीच इलेक्शन होत्या. हे हिने ॲडजस्ट करून घ्यायला पाहिजे होतं. म्हणून MPSCचं असं आहे की मी म्हणून भावाला MPSC अजिबात करू देत नाही, किंवा जरी दिली तरी तिला बॅकअप म्हणजे एकदम स्ट्रॉंग पाहिजे, तरच ती MPSC कर. नाहीतर इतकं वेळ इतका युथ घालवायला आणि ह्यात परीक्षा घेत नाही दिवस, जरा तरी काहीतरी कारण मिळालं की परीक्षा गेली पुढं, तर हे काय बरोबर नाही. आता काय बोलणार सांगा. आणि म्हणजे MPSC खरोखर अजिबात पोरांचा अजिबात काय विचार करत नाही. उगाच काय चेअरमन बिरमन काय करते मला पण माहीत नाही. उगाच बड्डे साजरा करणे, हे करणे, ते कर. अहो काम करा तुम्ही, तुमचं काम काय आहे ते करा. पोरांचा विचार काय नाही उगाच आपल्याला काय पण लय राव. आणि आता हे कसं आत्ता मला कळलं ना की बाबा त्यानं लायब्ररी सोडली. म्हणजे त्या मित्रानं लायब्ररी सोडून तो गावाकडे गेला. तर मी म्हणतो का गावाकडं, तर मग हळूहळू पुढे मला कळलं की असाच आहे. परीक्षा पुढे किती आहे आणि पुढे डेट अजून डिक्लेअरच नाही, त्यामुळे ते अभ्यास करून करणार तरी काय. आणि आधीच पोरांचं कसं म्हणजे गावाकडल्या बाबा शेतकरी आईवडील असते, त्यामुळं पैशाच्या आधी चंचन असते, मला पण माहीत आहे. आणि त्यामुळं आता परीक्षा पुढे गेली तर त्याचा अभ्यास थोडा कमी होणार गावाकडे गेल्यावर, ठीक आहे. किंवा थोडा डिस्ट्रॅक्ट होणार, त्यामुळे अजूनही होणार. त्यामुळं कसं आहे रे, MPSCला कळायला पाहिजे राव. कसले चेअरमननी फिरमन बसवत्या ती वर आणि काय. असा म्हणून कोणतं असा वरती पाहिजे की जो खाईनं वर गेला, जो बाबा सगळ्यांच्या अडचणी समजल आणि त्यानुसार निर्णय घेईल. अशी जी डायरेक्ट जाऊन बसतात वर, त्यांना काय माहीत नसते खाली काय आहे, पोरांचा प्रॉब्लेम काय आहे, ती मग आपल्या म्हणण्यानुसार त्याची कॉन्स्टिट्यूशन बड आहे. त्यामुळे काय त्यांचा काय डिसरिस्पेक्ट काय करायचं माझा हेतू नाही आहे, ठीक आहे. जे आहे ते आहे, तर मी काय मुद्दाम करत नाही. आता रिअल कंडिशन आहे. त्या मित्रासोबत बोललो मी, म्हणतो अरे एवढा कुठला गावाकडचा आवाज आला तिथून कोल्हापुरात आहे मी. पण नंतर कळलं की नाही, जो आहे गावाकडं. तर गावाकडं काय आहे, तर परीक्षा पुढे गेल्या तरी बरं UPSCनं तरी 15 दिवस तरी परीक्षा पुढे ढकलली. नाहीतर मला पण इथनं कोल्हापूरला जायला लागलं असतं, तर 2-3 महिने परीक्षा पुढे गेली असते. तर आणि ह्याच्या आधी पण आमची परीक्षा पुढे गेली आहे, त्यामुळे मला माहीत आहे की किती त्रास होतोय, किती डिस्ट्रॅक्ट होते, किती प्रॉब्लेम अजून क्रिएट होते तशी परीक्षा पुढे गेल्यामुळे. आणि जेन्युइन कारण असलं तर ठीक आहे, पण बिन कारणाचं किंवा त्या ऑप्शन तिथं असताना पण ही मुद्दामाची पुढे ढकलली आहेत, किंवा असं कडकनेस ठेवत नाहीत आणि परीक्षा घेत नाही, तर ही कुठेतरी चुकीचं आहे राव. तुमचं काय मत आहे सांगा. मी तर UPSC करतोय, पण माझा मित्र हे MPSC वगैरे करतात, त्यामुळे मला हे असं बोलू वाटतंय राव. का तर ती ज्या प्रॉब्लेम आहेत ती प्रॉब्लेममध्ये म्हणजे मी प्रॉब्लेममध्ये, कसं आहे. त्याच्या मित्रांनी हे सांगेन की आता डिस्ट्रॅक्ट होऊ नका, ठीक आहे. डिस्ट्रॅक्ट होऊ नका. गावाकडे जरी असला तरी थोडी मदत करा. बऱ्याच दिवसांनी गावाकडे गेला आहे, थोडं फिरू वाटतंय तर थोडं फिरा, पण मेन फोकस अभ्यासावर ठेवा, ठीक आहे. आणि म्हणजे अजून एक म्हणजे आता मी म्हणूनच आता व्हिडिओ टाकले मी, तर मला पण कमी वेळ मिळते राहू व्हिडिओ कराय. आता मी हे करत करालोय, पण आता मला बोलणं ते राहतच नाही. आणि मोटिवेशनसाठी मी चॅनलवर एक व्हिडिओ टाकल, ठीक आहे. मग तर तसं ते तुम्ही बघून मोटिवेट व्हा, त्यातनं इन्स्पिरेशन घ्या आणि अभ्यास करा. तर अभ्यासाचा तुम्हाला यातनं बाहेर काढू शकतोय, तुम्हाला आणि मला, असा विषय आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे प्रयत्न करा. परीक्षा ज्यावेळी पण येईल त्या 100% होईल असा अभ्यास करा, ठीक आहे. टेस्ट सिरीज वगैरे लावा, PYQ परत सोडवा. ही पण 1.5 महिना परीक्षा, त्यामुळे मला पण अभ्यास करायला लागणार आहे. तर त्यामुळे त्यातनं तुम्ही पण थोडं इन्स्पिरेशन घ्या किंवा मोटिवेशन घ्या आणि अभ्यास करा, ठीक आहे. हेच मला सांगायचं होतं. त्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.